भेंडीची भाजी म्हटली की सगळेच कंटाळा करतात खायला, कारण भेंडीची भाजी चिकट होते म्हणून बऱ्याच लोकांना आवडत नाही. पण आज मी भरली भेंडी बनवणार आहे, जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खातील आणि सगळ्यांना आवडेल सुद्धा. आता मी इथे पाव किलो भेंडी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे. स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची, कॉटनच्या कापडाने पुसून घ्यायची भेंडी छान. आणि भेंडी थोडीशी अशी कोरडी झाली की आपल्याला कट करून घ्यायचं आहे. मागचा आणि समोरचा भाग हा कट करून घ्यायचा आहे. आता भेंडीची कुठली पण रेसिपी करा, भरली भेंडी, मसाला भेंडी, कुरकुरीत भेंडी, कुठलीही रेसिपी करा, भेंडी शक्यतोवर ताजीच वापरा. फ्रीजमध्ये ठेवलेली 3-4 दिवस जुनी भेंडी वापरू नका. आता भेंडीला 2 भागामध्ये कट करून घ्या. आता असं 2 भागामध्ये भेंडीला कट करून घ्या आणि वरून थोडंसं असं कट लावून आपल्याला त्यात मसाला भरायचा आहे. तसं एक छोटासा असा कट लावून भेंडी कापून घ्या सर्व. आता ह्या भेंडी थोडा लांब होत्या, त्यामुळे मी 2 भागामध्ये कट करून घेतले आहे. मीडियम साईजची असेल तर कट केलं नाही तरी चालेल. बघा, अशाच प्रकारे भेंडी जी आहे ते आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. सर्व भेंडी कट करून घ्यायच्या आहेत. आता हे जे भेंडी आहे, हे सर्व भेंडी मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे. आता हे कट केलेल्या सर्व भेंडी मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे. आता या भाजीसाठी लागणारा मसाला आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी इथे सर्व काढून घेतलेले आहे. अर्धी वाटी शेंगदाणे, अर्धा वाटी सुका खोबरं किसून घेतलेला आहे, 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या, लाल तिखट, हळद, धनेपूड, जिरा, कोथिंबीर धुवून घेतलेली आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे. आता शेंगदाणे आणि सुक्या खोबऱ्याचा जो किस केलेला आहे तो छान तव्यावर भाजून घ्यायचा आहे. सुक्कच असं भाजून घ्यायचं आहे, त्यावर तेल टाकायची गरज नाही, सुक्कच भाजून घ्यायचं आहे. आता हे शेंगदाणे आणि खोबरा थोडं थंड झालं की मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यात आपल्याला सुके मसाले टाकायचे आहे. पहिले लसूण टाकायचं आहे, 7 ते 8 पाकळ्या आपण जे लसूण घेतलेले आहे ते टाकायचं आहे. लाल तिखट घालायची, हळद, जिरा, धनेपूड आणि हे सर्व टाकून आपल्याला एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. आणि फिरवून घेतलं की त्यात आपल्याला कोथिंबीर पण घालायची आहे. कोथिंबीरला असं मधातून कट करून घ्यायचं हाताने आणि टाकायची. आणि त्यात मी कढीपत्तासुद्धा टाकलेला आहे, कढीपत्ता पण त्यातच टाकायचं आणि फिरवून घ्यायचं. एकदम असं जाडसर असं आपल्याला याचं असं हे करून घ्यायचं आहे, मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. आता यात चवीनुसार मीठ टाकायचं, आपल्याला हवं असेल तेवढं मीठ टाकायचं आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. जो मसाला आहे आपला तो जाडसरच ठेवायचा आणि असं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आता हा जो मसाला आहे आपल्याला भेंडीमध्ये भरून घ्यायचा आहे. छान एक एक करत असं दाबून दाबून छान भेंडीमध्ये भरून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे एक एक करत सर्व भेंडींमध्ये आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे. बरं, हा जो मसाला आहे हा तुम्ही एकदाच करून स्टोअर पण करून ठेवू शकता, फ्रीजमध्ये डब्यात भरून ठेवू शकता. जेव्हाही तुम्हाला अशी भेंडीची भाजी किंवा वांग्याची भाजी वगैरे असं करायचं काम पडलं किंवा ग्रेव्ही वगैरे कुठल्याही भाजीची ग्रेव्ही वगैरे करायची काम पडली तर ह्या ग्रेव्हीमध्ये वगैरे हा मसाला खूप छान लागतो. आणि सकाळ सकाळची जी टिफिन बनवण्याची धावपळ असते त्यासाठी जर असा मसाला फ्रीजमध्ये बनवून तयार असला तर भाजी पण पटापट होऊन जाईल सकाळची. बघा, अशाच प्रकारे सर्व भेंडींमध्ये मसाला भरून घ्यायचा, छान दाबून दाबून मसाला भरून घ्यायचा. आणि मसाला थोडासा शिल्लक पण राहिलेला होता. आता इकडे कढई ठेवली आहे गॅसवर, त्यात तेल टाकलेलं आहे गरम करायला, मोहरी टाकली आहे, जिरा टाकलेला आहे आणि कढीपत्ता टाकायचा. बस अशी साधी फोडणी दिली की ह्यात आपल्याला भेंडी टाकून घ्यायची आहे आणि जो मसाला उरलेला आहे तो पण ह्या भेंडींवरती वरून असं टाकून द्यायचं आहे. आणि फोडणीमध्ये काहीच कांदे टोमॅटो टाकायची गरज नाही आहे. ह्यामध्ये थोडंसं असं जिरा मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी दिली की बस भेंडी टाकून द्यायची आणि अशीच भेंडी खूप छान लागते. वरून आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे, कारण ऑलरेडी आपण मसाल्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे थोडंसं आवरूनच मीठ टाकायचं आणि झाकून ह्याला वाफू द्यायचं भेंडीला. दुसरं काहीच टाकायची यात गरज नाही आहे. ही भेंडीची भाजी अशीच खूप छान लागते. आणि भेंडीची भाजी पण तयार झालेली आहे. वरून बारीक चिरलेलं कोथिंबीर टाकायचं आणि बस सर्व करायची ही भेंडीची भाजी. खूप छान आणि खूप चविष्ट अशी ही भेंडीची भाजी बनते. बघा, गरमागरम भरली भेंडी आपली तयार आहे. चपाती, थोडेसे सॅलड आणि वरण भातासोबत ही भाजी सर्व करा. चव एवढी छान लागते की न खाणारे सुद्धा ही भेंडीची भाजी खातील. ही भरली भेंडीची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा. बाय बाय.